आणि हे आवाज काय? कोण गाणं गाता आता? बाय माझे, कोणाक धरला आणि कोणी धरला ना ताच कळत नाही ह्या घरात. आता किती वाटूक लागली. या घरातली सगळी माणसा जातीने भूताच राहती. बहिणी तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया चला या. मी बघतोय. थांबा, तुमका ना लय पुढे पुढे करूची सवय. हेसर उभं राहून गाणी ऐकत बसायचं काय? जरा थांब, मी बघतो. अभि काही नाही होत, मी बघतो. थांबा, मी बघते. अम्मा हे बाय माझे, ह्या काय सगळा आंबोळे करतोय? नाहीतरी असा बसान बसान तुमका त्रासच दिलाय सगळ्यांका. काय उपयोग काय माझा? हे असं किती बोलतो? गंमत केलंय गो. पण आज आंबोळीशे बनवतो तू. काय गो, खाशील ना माझ्या हातची आंबोळी? हो सरिता, काय गो, माका जमता का बघ तरी. जमतत? अगो इंदू किचारा, त्याका माझ्या हातचा जेवण आवडायचा. नारळाचा रस. काय गो इंदू? अरे अशी बघतास काय सगळी? न्यारी नाही करूची. जावा बसा बाहेर, मी आणते. सरिता, तू माका वाईट मदत करतस या उचलू? काकी मी करते. बरा, तू कर हो मदत. इंदू, काय गो? अगो बाई रडतस की त्या? नको रडू बाई. आता जा हा ता समोर हा, त्या का सामोरं जाऊ चला. मागे फिरून काय गावचा नाही. आता खंबीर होणं महत्वाचा. आणि ह्या तुका मी सांगू कोया काय गो? हा आई, ओळखतस ना औशी कशी हाती? सरिता, तू आणि कावेरी ना या वाढूक घेवा. मी इंदूक देऊन येत आहे. हा विरामा, माका तुझ्याशी बोलूच आसा. सांग ना, काय काम? माका 500 रुपये देशील? अरे त्यात काय, देतो ना मी. बर, दिलंय आम्ही.
इंदू घे आंबोळे खाऊन घे. किती केलंस? इतके दिवस असाच होतय बसून. म्हटलंय करतय. करताना काशीची आठवण झाली गो. पैगे हे बाय, अशा काशीक आंबोळे लय आवडायचे. धर, तू घे खाऊन. घे घे, जरासा नको. खा गो. किती असा करतस? घे गो. काशीची आठवण येतं. वा, छान झालं आता आंबोळ्या. होय. भाऊजी बोळ्या करून घातला आणि त्याचे नाही ना 500 रुपये मागला. ते तर मागे आंबोळी दिली. काय हो, माका काय कळणार नाही की हिशाई बदलूसाठी मागतास ना. काय रे, इतक्या वर्षात 1 रुपया मागल्या नाही आणि आता अचानक 500 रुपयाचे मागल्या. काहीतरी काम असेल तिचं. विराम भाऊजी जरा जपू ना. तुमचा कसं स्वभाव साधो हा. तुमच्या स्वभावाचो गैरफायदो घेता नाही. कसं असता माहितीया, दुसऱ्याकडनं पैसे घेतात ते त्या माणसा कंगाल करून टाकतो. तेव्हा जरा विचारपूस करा, चौकशी करा, जपून पैसे द्यावा. ते तर माझं झालंय. मी उठते आता. माझा कधी ऐकून घेतला असाच तुम्ही. पण गोळ्यात काय आंबोळे नको असतील ना तर हात नेऊन ठेवते. मी नंतर खाताय चाय बांगडा. हा, माझं पण झालं. काय रे, ताटात ना घेऊन या. अभिरामा, खाणार आहे आंबोळी? हो. पोटभर खाल्लंस ना? 3 आंबोळ्या खाल्ला तो. चांगला. अभिरामा, मी पैसे कित्याक मागितलंय विचारलंच नाही माका. अगदी अगो तुझ्याकडेच ठेव पैसे. माका कित्या? मला वय इंदूक शोभा तशी एक साडी घेऊन या. त्याच्यासाठीच वय होते माका पैसे. माझ्याकडे काहीच ना असणार पैसो. जा छानशी साडी घेऊन येत्या काय. वरची नारळ तर चांगलं केलं होतं ना. कधी खाऊ गावला नाही तुमका? नाही हो. गप बसा. तुमका काय कळता? तुम्ही म्हणतास ना वच्ची सुधारली. काय सुधारलेली नाही. माका आधीपासून माहिती होता. ही वया सुधरतच कशी. आणि माका तर वेगळीच भीती वाटूक लागली. अहो आपल्या जग घातला ना, आपल्या जेवणात विष तर मिसळला नसत ना. सरिता काय बोलतं? हा, एवढं प्रेमानं खाऊ घातलं आणि बाय माझे हो छायाताईंका बघा काय होत आता. तरी मी तुमका सांगत होत बच्ची सुधारली म्हणतास ना. बघा आता जेवणात विष मिसळला नसत. आता बघा सगळ्यांका त्रास होय. हो नंतर कळायचा भुतारवली बाजू. इनात काहीतरी जेवणात मिसळला आणि सगळ्यांची बळी घेतला. काय गो काय बडबडतो? छायाताई काय झाला तुमका? असे काय करतास? काय नाही गो, जरा पित्त झालेला. रात्री निजाक खाय गावला ना. आता बरा वाटता. झाला. हा, देवान तोंड दिला पण काय बोलत राहायचं? सांगतोय तू का ही आधीची वच्ची नाही राहणार. हा, कोणाचं बळी जायत ना मग बघत बसा.
मोठ्यापणा सांगत. वच्छे अगे आता ह्या काय नाही. अगो घरातला लक्ष्मी ना तू. हा सांच्या कसा राहावा नको. तयार हो चांगला. आता तयारी ना खायची करायची. आता फक्त ना जातानाची तयारी. बच्ची काकी साडी. ह्या काय आता. बिंदू माका आज पुन्हा तसाच तुका बघूचा आगो आनंदात. जसा या घरात येताना बघितलं होतंय ना अगदी तसा. घी ही साडी घी नेस आणि चांगला तयार. अगे पण एकदा कर गो माझ्यासाठी. रडायचा सगळा व्यवस्थित होता. कावेरी तू तयार करते का. मी असंही बाहेर बोलवते सगळ्यांका. इंदूच्या चेहऱ्यावरचा तेज दिसू दे सगळ्यांका. येत अम्मा अम्मा टेन्शन नको घेऊ. आनंदात राहायचं. काय नाही होणार आहे कोणाला. अभिरामा छाया ए दत्ता गो सरिता काय गेली सगळी. य काय गे काय झाला. काय गे रात्रीचं जेवण पण रांधलं. तापण करीन. अजून हाडा मोडली नाही माझी. पण झालंय काय. का बोलवलं. काय झाला कळत नाही. माका काय होऊ जा तर होईल. मुद्दामून बोलावून घेतलंय सगळ्यांका. कारण सांगशील. कावेरी झाला काय गो. त्याचा काय काय गे घरात मरान फिरतात आणि हसतोस काय. तिथंच मानकुटीवर अण्णा बसूक नाही ना. आहे नवीन साडी. हिंदू माझीच नजर लागत गो तुका. पण आज ह्या सगळ्या कित्या. ताई बच्ची काकीने ना मला नवीन साडी घेऊन यायला सांगितलं. मी घेऊन आली. आपली अम्मा मस्त दिसते ना. तिनं तुका आणूक सांगितलेला. काय गे काय विचारा तुझो. अहो तुमका कळता काय. कानात पुडियो नवीन साडी म्हणजे तिनं आयनचो बळी. बच्ची काय आहे सगळा. तुने कळूक नको. चांगला चांगला बोलतस आणि आयनच्या मरणाची वाट बघतस काय गो. पण लगेच आणून दिलंस तर साडी. नाही वहिनी मी तर अगो एवढा पण तुका कळत नाही काय. तिनं अचानक साडी आणून सांगितलं आणि ती. बच्ची खरं सांग. नक्की काय योजलेलं असं. बच्ची काकी तुम्ही आम्हाला काही होऊ देणार नाहीये ना. या घरातून कोणी बळी द्यायला जाणार नाहीये ना. अभि मी मुद्दामून नाही केलंय. मी खरंच
अगो पण तुका कळणार नाही काय घरात काय चालला हा होय जाऊन फिरशी की पापा तुझी जरी सासू असली ना तरी आमची आऊस असा आणि हिचो बळी देव तुका काय आमका परक्या करूचो विचारा नाही जयताई मी आम्हासाठी मी ना आम्हाला काय नाही होणार आहे प्लीज माझं ऐका ना माझं काही चुकलं असेल मला माफ कर मी खरंच मुद्दामून नाही केलंय अम्मा अम्मा आज माझ्या घरासाठी मी बळी जातले मी लय भाग्यवानच आहे लय भाग्यवानच आहे मी अण्णा ज्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलोय ती गोष्ट विसरून चालणार नाही अण्णा आपल्याला एकत्र यायची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे कसे येणार आपण एकत्र अण्णा वच्छी तुम्हाला बळी देण्यासाठी तुमची ताकद तुम्हाला परत देईल आणि तुम्हाला सगळ्या बंधनातून मुक्त करेल त्या बंधनातून तुम्ही मुक्त झाल्यावर तुम्ही सयाजीला पकडू शकता मी कावेरीला माझ्या ताब्यात घेईन आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ आणि या वाड्यावर राज्य करू पण तुम्ही मुक्त होण्याचा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि त्या भुतावळीचा काय त्यांना त्यांचा बळी मिळाला की ते शांत होतील देवंता हे किसरा नको हा वच्ची या घरात असं फक्त बळी जाईपर्यंत अण्णा तुम्ही एकदा इंदूचा बळी घेतलात ना की या घरातल्या लोकांचा वच्छीवरचा विश्वास उडेल ते तिला या घरातून हाकलून देतील शेवंता माकाच मुक्ती वही असेल तर अण्णा तुम्ही आजवर फक्त तुमचा विचार करत आलाय माझं काय देवंता मुक्तीचा मार्ग स्वीकारू की तुका सांगितलंय पण तुझा नकार असेल तर काय मी करू शकत ना अजूनही वेळ गेलेली नाही तू माझ्या मागडे येऊ शकतास येणार नसेल तो मी माझा मार्ग निवडलाय तू तुझा मार्ग निवड अण्णा अण्णा नाही का मुक्ती गावात अण्णा नाईकाक बळी देऊचो हा त्याच्यासाठी माका शक्ती दी अण्णा सकट सगळे वाईट शक्ती एका बळीन बाहेर जाऊन दी शक्ती दी माका शक्ती दी